नमस्कार. आज मी बनवते मक्यापासून इझी आणि टेस्टी रेसिपी. असं ज्याप्रमाणे मी मका कापते तसंच कापून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवायचं पहिलं आणि स्वच्छ असं कापून घ्यायचं. हाफ मिक्सचर ग्राइंडरला बारीक करून घ्यायचं आणि हाफ मिक्स तसंच ठेवून द्यायचं आणि ते एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, चवीनुसार जर तुम्हाला हवं असेल तर 2 मिरची टाकू शकता आणि गाजर थोडंसं, बेसनचं पीठ 1½ स्कूप आणि तांदळाचं पीठ 1 स्कूप आणि मी ऑर्गॅनो टाकलं आहे टेस्टसाठी. छान लागतात ऑर्गॅनो टाकलं की थोडीशी टेस्ट येते, म्हणून नसेल तर स्किप करू शकता. आणि धणा पावडर टाकली आहे टेस्टसाठी. थोडंसं मीठ चवीपुरतं, लाल तिखट आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. मिक्स करायचं आणि कोथिंबीर माझ्याकडे कमी होती, तुमच्याकडे असेल तुम्ही जास्त टाकू शकता. मिक्स करून घ्यायचं. मिश्र एकत्र टाकायचं आणि थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं. जास्त पातळ नाही करायचं. ऑइल लावून घ्यायचं आणि मिश्र त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ऑइल नाही तर तुम्ही घी लावू शकता, चॉईस तुमची आहे. तुम्हाला काय योग्य वाटतं आणि काय तुमच्यासाठी हेल्दी आहे त्यानुसार. आणि ऑइलही जास्त लागत नाही, थोड्या प्रमाणात लागतो. छान ते बॅटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आवडल्यास नक्की कमेंट करा आणि शेअर करा. आणि संध्याकाळची रेसिपी बनवून खाऊ शकता. असं काही नाही की सकाळीच केलं पाहिजे, सुट्टीच्या दिवशी करू शकता. आणि खास करून मुलांसाठी टिफिनला सुद्धा देऊ शकता. त्याच्याबरोबर चटणी नसेल तरीही चालतं. मी चटणी शक्यतो नसेलच तर आहेच करत, असंच खाते. आणि सोबत चहा खूप छान कॉम्बो आहे. नक्की ट्राय करा आणि शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कशा रेसिपी वाटतात, इझी असतात, ज्या मी रोजच्या जेवणात माझ्या वापरते. तेच मी सगळं साहित्य टाकते आणि तेच मी खाते, तेच टाकते. काहीही वेगळं असं तुमच्यावर शेअर करत नाही की त्याच्यामध्ये खूप गोष्टी ॲडेड आहेत, घरामध्ये अवेलेबल नाही आहेत, असं नाही आहे. रोज जी भाज्या असतात, रोज जे आपल्या घरात मसाले असतात तेच यूज असतात आणि त्याच रेसिपी मी शेअर करते. इझी आणि टेस्टी असतात, बनवायलाही इझी असतात आणि खायलाही टेस्टी असतात. त्यामुळे नक्की ट्राय करा.